महोदय, नवी मुंबई विमानतळ सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे, पण नवी मुंबई विमानतळाचं नामकरण अजून झालेलं नाही। पण नवी मुंबई विमानतळाचं नामकरण कधी होणार किंवा त्याला कोणाचं नाव देण्यात येणार याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, माध्यमांमध्ये बातम्याही आल्या, सरकारच्या नेत्यांनी जे प्रमुख आहेत त्यांनी भाष्य सुद्धा केलं, पण याच्यामध्ये अजून काही निर्णय झालेला नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय निर्णय होतोय याकडे देखील आमचं लक्ष आहे। आणि नवी मुंबई विमानतळ विकसित झाल्यानंतर राज्यातले अशा अनेक विमानतळ आहेत ते विकसित होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सोलापूरचं विमानतळ आहे, त्याच्यामध्ये लातूरचं विमानतळ आहे, त्याच्यामध्ये बारामतीचं विमानतळ आहे, त्याच्यामध्ये पुण्याचं विमानतळ आहे, अमरावतीचं विमानतळ सुरू होते काल आम्ही ऐकलं। अध्यक्ष महोदय, हे सगळे जे विमानतळ आहेत हे रिलायन्स कंपनीकडे आहेत। अनिल अंबानी यांची जी रिलायन्स कंपनी आहे त्यांच्याकडे हे 5 राज्यातले विमानतळ आहेत, पण ते राज्य सरकार काढून घेणार आहे अशी चर्चा आहे। अध्यक्ष महोदय, काढून घेणार आहेत अशी चर्चा, अजून त्याच्यावरती काही स्पष्ट अजून काही पावलं उचललीत असं वाटत नाही। पण माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे जे सगळे MIDCचे विमानतळ आहेत हे आता आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला वर्ग करणार का, आणि ते केले पाहिजेत। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे जर ते वर्ग केले तर मला असं वाटतं तिथे विमान सेवा सुरू होईल, कार्गो सेवा सुरू होईल आणि त्या निमित्तानं गुंतवणूकही त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि प्रवासी वाहतूक जी विमानाने व्हायची आहे त्याला देखील या ठिकाणी चालना मिळेल।